सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। सुदर्शना इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं ॲन्युअल फंक्शन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि हे ॲन्युअल फंक्शन अतिशय सुंदररित्या पार पडलेलं आहे। यामधून मुलांनी आणि मुलींनी एक विविध उपक्रम असे राबवलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी परफॉर्म देखील केला आणि यामधून एक सामाजिक संदेश देखील यावेळी देण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। सुदर्शनाताई या अतिशय कणखर व्यक्तिमत्व आहेत आणि या मुलींकरता देखील सतत कार्य करताना दिसतात। त्यांच्याही दोन मुली आहेत, त्या मुली आणि त्यांची सुनबाई तसेच मुलगा हे सर्वजण मिळून या समाज कार्यामध्ये उतरलेले आहेत आणि सर्वांना कसं शिक्षण चांगल्या पद्धतीने देता येईल त्याकरता देखील ते सतत प्रयत्न करत असतात। ज्या मुलींना किंवा मुलांना शिक्षण घेताना प्रॉब्लेम होतो, त्यांना फीज भरता येत नाही, अशा मुलांसाठी देखील ताई कार्य करत असतात। त्यांची फी देखील कमी प्रकारात घेत त्यांना हे शिक्षण देत असतात। अतिशय सुंदर असं हे कार्य आहे ताई सुदर्शना इंटरनॅशनल स्कूलच्या फाउंडर आपल्या सोबत आहेत, सुदर्शनाताई त्रिगुणाईत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नक्की हा उपक्रम कसा पार पडलेला आहे। ताई, काय सांगाल, गेली कित्येक वर्ष आपलं सामाजिक कार्य आहे आणि यामध्ये जर बघितलं तर स्कूल देखील आपण अतिशय सुंदररित्या म्हणजे चालवतायत आणि या माध्यमातून विविध संदेश देखील देत आहे। आत्ताच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलमताई गोरे या देखील उपस्थित होतात। काय सांगाल, हा कार्यक्रम नक्की कसा पार पडलेला आहे? कार्यक्रम तर एक नंबर पार पडलेला आहे। माझी एक स्टोरी मी थोडक्यात बोलते। 2010ला मी स्कूल चालू केली। 2003ला माझी संस्था स्थापन केली, माँ दुर्गा शक्ती महिला संस्था, आणि 2010च्या माध्यमातून 3115 शाळांना मी लढाई करून, उपोषण आंदोलन करून या शाळांना परवानगी मिळाली आणि आज कोंढव्यासारख्या भागात माझे 2 ब्रँचेस आहे, त्या 12वीपर्यंत आहे। माझी एक चरोलीला आहे शाखा, एक कात्रजमध्ये आहे आणि एक चाकणमध्ये आहे। आम्ही महाराष्ट्राचा वसा घेतलेली मी सुदर्शना त्रिगुणाईत आज महाराष्ट्रावर फिरून, जसं बघा तुम्ही, हायर एज्युकेशन असतं, जसं 1 लाख रुपये फीज असते, 50,000 असते, आमच्याकडे 50,000च्या आत जे एज्युकेशनमध्ये आम्ही देतो। कारण की मी एक गावातून आलेली मुलगी, माझं शिक्षणाचं वसा हातात घेऊन मी आज कमीत कमी हजारो मुलांना शिक्षण दिलेले आहे आणि आपली 12वीपर्यंत स्कूल आम्ही पुढे कॉलेज पण चालू करू। इथले अनेक नगरसेवक आले, माननीय उपसभापती नीलमताई आल्या, नाना बानकरी येऊन गेले, दंगेकर साहेब येणारे आहे, असे सगळे नगरसेवक, साईनाथ बाबरपासून गप्पूर पठारपासून सगळे। अजून त्याच्यामध्ये एक स्पेशल मी तुम्हाला सांगते, भरत भाऊ गोगाले पण येणार होते, अचानक कार्यक्रम लागल्यामुळे नाही येऊ शकले। आणि उद्योग मंत्री उदयजी सावंत यांचा व्हिडिओ आता आपल्याला पाठवणार आहे की ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण शुभेच्छा म्हणून असे मला महाराष्ट्रातून अनेक शुभेच्छा मिळतात आणि मी चांगलं काम करते की ज्या पद्धतीने एक प्रकारे आम्ही सरकारचं काम करतो की कमी फीमध्ये हायर एज्युकेशन देतो। आता एवढे जर कमी फी असेल तर लोक दुसऱ्या शाळेमध्ये, आणि मी वारंवार बोलते की मराठी मीडियम माझी आई आहे, इंग्रजी माध्यम माझी मावशी आहे। आज जे कार्यक्रम आहे ते आम्ही संदेश द्यायला गेलो की कोंढव्याच्या भागात मुलांना शिक्षण देत नाहीये, मुलींना शिक्षण देत नाही बेसिकली। त्यामुळे ह्या मुलीने इतकं छान संदेश दिला की तुम्ही मुलांना शिकवा, कमी वयात लग्न करू नका, आणि हा संदेश अत्यंत गरजेचं होतं। आणि ही एकटी सुदर्शना त्रिगुणाईत म्हणून नाही करू शकत। आज मी हजारो विद्यार्थी माझ्याकडे आहे, याच्यामध्ये अशी टीम आहे आमची, जसे तृप्ती मॅडम आहे, पूजा मॅडम आहे, आराधना मॅडम आहे, विवेक सर आहे, आणि टीचर स्टाफ माझं 60 आहे, 1000च्या वरती विद्यार्थी आहे। एवढ्या चांगल्या प्रमाणात आम्ही सगळं लोकांपर्यंत पोहोचतो, एज्युकेशन देतो। आणि मी इंग्लिश स्कूल महाराष्ट्र राज्याध्यक्ष असून हे प्रामुख्याने मला सांगणं महत्त्वाचं आहे की मी शिक्षक, मी एक संस्था चालक असून शिक्षकांचं 70,000 लोकांचं मी काम केलं। ते 20% अनुदान, 40% अनुदान, आज पूर्ण महाराष्ट्रातून माझं शिक्षक आमदारकीसाठी मी फॉर्म भरणं सुरू आहे आणि आता दौरा सुरू करणार आहे याच्यानंतर। त्यामुळे मला खरं एज्युकेशनमध्ये खूप आवड आहे
आणि मला शिंदे साहेब आणि नीलमताई किंवा माझं सरकार खूप चांगल्या प्रमाणात मला सपोर्ट करतात आणि म्हणून मी चांगलं कार्य करू शकते. तर मुलींसाठी पण अतिशय सुंदर असा मेसेज या कार्यक्रमातून दिलेला आहे आणि आपण देखील अतिशय म्हणजे काय म्हणता येईल की एक लढवय्या स्त्री असं देखील आपल्याला म्हणता येईल. कारण आपला जर प्रवास जर बघितला, आम्ही ज्या पद्धतीने ऐकलेला आहे तुमचा प्रवास, तो प्रवास आणि आतापर्यंतच्या सुदर्शनाताई हा एक आगळा वेगळा प्रवास होता. यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या, त्यानंतरही आपण आज मुलींसाठी एवढं काही कार्य करताय, तर मुलींना एक चांगला मेसेज दिलाय. ज्ञान वो चीज है कि कभी कोई चुरा नहीं सकता और शिक्षा ज्ञान हे सगळं माझ्यामध्ये भरलं आहे आणि मला भरायला म्हणजे माझ्या मैत्रिणीसारख्या माझ्या मुली राहतात, माझी सून, माझे फॅमिली आणि मी आज फॅमिलीपासून दूर राहून रात्रंदिवस काम करते. मला फक्त फोन करायला सुद्धा माझी सून सुद्धा घाबरते की बाबा मम्मी कामात असेल किंवा मग माझी मुलगी की नाही माझी मम्मी. हे याचं श्रेय सगळं मी माझ्या मुलांना देते. विवेक आहे माझा मुलगा, ही मम्मी आमची नाहीच आहे, ही समाजासाठी आहे. समाजासाठी आम्ही दिले. मी राजकारणामध्ये पण मन झुकून काम करते. मला मान अपमान काही पण मिळालं तरी मन झुकून, एज्युकेशनमध्ये पण मन झुकून काम करते आणि मी हे संदेश देते की शिक्षण कुठेच थांबायला नाही पाहिजे. शिक्षण हा गावोगावी मिळायला पाहिजे, हेच माझं द्यायचं. मी आता जर सांगितलं की जे मुलीने खूप छान एक ॲड केलेलं आहे की कोणत्या भागात गरज आहे ते की मुलीवरती ॲसिड टाकतात, शिक्षणापासून तिला खूप मारहाण होते, बोलतानाही मला अंगला काटे येतात. पण ही सुदर्शना त्रिगुणाईत गावागावात दौरे करणारी आहे, गावागावात शिक्षण देणारी आहे. माझ्याकडे कमीत कमी 8 लाख एज्युकेशनमध्ये आम्ही काम केलेलं आहे, ज्यांना स्थिर एज्युकेशन मिळालेलं आहे. पण मी तुम्हाला सांगते एकही मुलीवरती अन्याय होता कामा नये आणि अन्याय होऊन देणार नाही. ही सुदर्शना त्रिगुणाईत ही एकटी नाही आहे. माझ्याबरोबर 1 लाख लोक जुडलेले आहेत, ज्या माध्यमातून आम्ही काम करतो. जर मी आता समजा सोलापूरला आहे तर सोलापूरला माझे संघटनेचे लोक आहे, त्यांना फोन केला जिथे अन्याय तिथे पळतात आणि खरं हे माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे. कुठेच अन्याय आम्ही होऊन देत नाही, अन्याय होऊन देणार नाही. शिक्षणापासून वंचित पण नाही राहणार. प्रत्येक गावागावात सुदर्शना इंटरनॅशनल स्कूलची एक शाखा असेल. त्याला आवडेल. पूजा मॅडम देखील आता आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेते. लहानपणापासून बघत आली मम्मीला की प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण मम्मी समाजासाठी देते आणि आता पण देते आणि देत राहील. तर ॲक्च्युली मला एक स्टोरी सांगायची वाटते इकडे की लहानपणी आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही अफोर्ड नाही करू शकलो इंग्लिश मीडियम स्कूल. आमचं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं आहे. तर खूप सारे नंतर प्रॉब्लेम्स आले, कारण नंतर मराठी मीडियममध्ये सायन्समध्ये शिफ्ट होणं, खूप इंग्लिशमध्ये कोपअप करणं, खूप अडचणी आल्या. तर ते मम्मीने ॲक्च्युली बघितलं, ते जाणलं मम्मीला की किती त्रास होतो मराठी मीडियममध्ये इंग्लिश मीडियममध्ये जाणं किंवा ते कोपअप करणं सगळ्या गोष्टी. तर मग तिने ते मनामध्ये ठाणलं की माझ्या मुलींना नाही भेटलं ते एज्युकेशन तर मी देणार, लोकांपर्यंत पोहोचेल ॲक्च्युली सगळं येतं. पण ॲक्च्युली आय एम फीलिंग लाईक अ क्राईंग, सो ॲक्च्युली प्लीज. तर ॲक्च्युली सिरियसली आय एम व्हेरी मच, मी खरंच एक मुलगी म्हणून नाही आहे पण एक खरंच समाजाचा हिस्सा म्हणून शतशः नमन करेन मम्मीला की एवढं छान कार्य करते. मी स्वतः माझ्या मुलाचं एवढं फी देते पण मम्मी एवढं कमी फीमध्ये सगळं स्कूल चालवते. RTS एवढे पैसे बाकी आहेत तरी एक हसत मुखाने काम करत राहणं आणि एक प्रोत्साहन देत लोकांना पण काम करून घेणं, हे मम्मीकडनं शिकावं लागेल. आणि खरंच खूप सारं शिकण्यासारखं आहे. किती बोलू किती नाही, खूप कमी पडेल. तर थँक्यू सो मच. ताई काय सांगशील, आज मम्मा एवढं सुंदर असं काम करते, मुलींसाठी काम करते. मी जेव्हा लहान होते तेव्हा मम्मी मला सोबत घेऊन जायची आणि 2 व्हीलरवरती म्हणजे असं ओढणीने मला बांधून आणि सोबत फिरून तसं काम, मी लहानपणापासून मम्मीचं काम बघितलं तसं. मग आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मम्मीचा हात धरून शिकली आहे. तर आता स्कूलमध्ये पण मॅनेजमेंट मम्मीच्या गायडन्सच्या अंडरमध्ये करते मी आणि तसं मी एज्युकेशन करून आता मम्मीचं स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये सुदर्शना इंटरनॅशनल स्कूल पाहिजे, तर ते स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करते. आज के कार्यक्रम के लिए हार्दिक शुभेच्छा. बहुत अच्छा प्रोग्राम हुआ. जब मैं शादी करके आई थी तो मम्मी 50 बच्चों से चालू किया था स्कूल. आज आप भी देख रहे हैं कितने बच्चे हैं, तो मम्मी को ऐसे काम करते हुए देख के मुझे प्राउड फील होता है. और मम्मी ऐसे नहीं कि स्कूल के बच्चे, अपने बच्चे समझकर सब बच्चों को शिक्षा देती है. क्योंकि दीदी लोगों को सबका मराठी मीडियम से पढ़ाई हुआ, तो उनका सपना था कि मेरे बच्चों को तो हुआ बाकी बच्चों को इंग्लिश मीडियम से शिक्षा मिलना चाहिए. और मुझे मेरी सासू माँ ने, मेरी माँ है और मुझे प्राउड फील होता है मेरी माँ पे. और इससे भी बड़े बड़े काम करेंगे और इससे भी बड़े, अभी तो स्कूल है आगे कॉलेज भी जाएगा, ये भगवान से मतलब प्रार्थना है. 8 बजे जाती मम्मी, कभी रात को 9 बजे 10 बजे. और मतलब उनका काम सिर्फ स्कूल के लिए नहीं है,
बाहर समाज में भी कार्य है और पॉलिटिक्स में भी कार्य है, तो मम्मी समाज को अपना परिवार मानती है, वो मानकर काम करती है। मैं जब से शादी करके आई हूँ ऐसे ऐसे केसेस मैंने देखे हैं जिनको मम्मी ने, जिनके घर बसाए हुए हैं, जिनकी प्रॉब्लम को सॉल्व किए। मैं देखती हूँ, मैं मम्मी बोले ना, मम्मी 8-10वीं करके आई थी, मैं तो इतनी मैं कर ही नहीं सकती, कोई नहीं कर सकता इनका मुकाबला। और बड़े बड़े पढ़े लिखे लोग इनके जैसा काम नहीं कर सकते, इसलिए प्राउड है। काही पालक देखील आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। ताई, काय सांगाल, आज सुदर्शना इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपण आलेला आहात, आपला मुलगा मुलगी इथे शिकते का? माझे 2 मुली आहेत तिथे, छान शिकवतात. आजचा कार्यक्रम पण छान झालाय. गॅदरिंग होतं, ॲन्युअल फंक्शन होतं त्यांचं. टीचर खूप छान, सगळे टीचर खूप चांगले आहेत. प्रिन्सिपल मॅम पण खूप चांगल्या आहेत. सुदर्शना ताईंविषयी काय सांगाल? हा, खूपच छान आहे. त्यांचा स्वभाव पण चांगला आहे, त्या बोलतात पण चांगल्या, आपल्याला समजून सांगतात चांगल्या. बाकी सगळं छान आहे. ताईंचा प्रोग्राम खूप सुंदर झालेला आहे आणि त्याशिवाय शाळेसाठी खूप छान त्या सपोर्ट करतात आणि त्या स्कूलचं मेन म्हणजे ना, फी कमी असून सुद्धा मुलींना खूप सपोर्ट करतात, खूप छान शिकवतात. फंक्शन खूप चांगलं चाललं आहे. शाळेविषयी तर काही तक्रार नाही आहे. शिक्षण हे खूप छान वाटतं आहे. एकंदरीत इतर स्कूलशी कम्पेअर करायचं म्हणलं तर खूपच म्हणजे शब्दच नाही. यांना रेटिंग आपण रेटिंग देऊ शकतो. यांना 10च्या वर आपण रेटिंग देऊ शकतो या शाळेला. इतकी छान ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण खूप छान आहे. आणि राहिलं माझ्या मुलीचे म्हणजे मी तिला मिड टर्ममध्ये मी तिला ॲडमिशन घेतलं होतं, पण त्यात एवढी ग्रोथ झालेली आहे की अनबिलिव्हेबल. थँक्यू. हा 15वा आमचा ॲन्युअल फंक्शन आहे सुदर्शना इंटरनॅशनल स्कूलच्या अंडर. तर मला सांगताना खूपच आनंद होतो की कोंढवा कात्रजमध्ये आम्हाला खूप जास्त प्रमाणात पॅरेंट्सचा सपोर्ट आहे आणि खूपच छान हा कार्यक्रम चालला आहे. तर आणि आपलं पूर्ण मॅनेजमेंट, मग पूजा मॅम, नाहीतर मग तृप्ती मॅम, सुदर्शना मॅम आणि आम्ही सगळेच एकत्र येऊन हा एक प्रोग्राम मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न करतो. SIS शाळेमध्ये सुदर्शना इंटरनॅशनल स्कूल, मी जेव्हा SIS वाचलं तेव्हा मी जरा विचार करत होते की SIS म्हणजे नक्की काय. पण नंतर मी जे नाव वाचलं की सुदर्शना इंटरनॅशनल स्कूल, त्यामुळे कशा पद्धतीने तुमची वाटचाल चालणार आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मी तुम्हाला 15व्या वर्धापन दिनी शुभेच्छा देते की अजून 15 वर्षांनी तुमचं खरोखरच इंटरनॅशनल स्कूल झालं असेल आणि मला त्यावेळेला तुम्ही बोलवाल, अशा प्रकारची शुभेच्छा मी तुम्हाला देते. कारण अतिशय कष्टाने ही शाळा सुदर्शना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने उभी केलेली आहे. ज्या मुलामुलींना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करते. आणि ही शाळा अगदी छोट्या प्रमाणापासून, अगदी घरगुती अडचणींपासून मार्ग काढत तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. ते पालकांच्या आणि अनेक तुमच्या हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे इथपर्यंत आलेले आहात. पण जे कामं शाळेने सांगितली त्याच्याबद्दल मी तुमचं खूप कौतुक करते आणि तुमचं अभिनंदन करते. सुदर्शना मॅडम असतील, खरं तर एक छोटीशी संस्था सुरू केली आणि संस्था सुरू करून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पालक या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर काम करत असताना शाळा सुरू करणं आणि ती सांभाळणं तेवढं सोपं नसतं. पण ज्या पद्धतीने ताईंनी कोरड्या भागात ती शाळा सुरू केली, मग तशी अडचणीची असताना सुद्धा त्यांनी ती शाळा सांभाळली. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. खरं तर सुदर्शना ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, शाळेला शुभेच्छा. हातात आहेत सुदर्शना ताई आणि त्यांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचा मोठा वटवृक्ष झालाय. आज पुढची पिढी तुम्ही घडवताय ताई, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आपल्या सर्वांचं पण खूप खूप अभिनंदन. They should tell themselves, wow, I look good, I look pretty, I look handsome, I look beautiful. Tell them to say it to themselves every time they cross the mirror. Don't worry about superiority complex, it doesn't come so easily. One more point. What is more important, money or time? I always thought it was money, but no, it is time, you're right. It is time which is more important. Plan it, they say time flies. Arey, when time flies, but you are the pilot of your time now. So you decide what you want to do. आज खरोखरच आमच्या बहीण प्रेग्नंट मॅडम
यांनी माझ्याबद्दल जे उद्गार काढले ते प्रशंसनीय आहे. मंत्रालयात आपली भेट होत असते, प्रशासनात तुमचा गाढा अभ्यास आहे. विविध प्रकारचे राजकीय लोक तुम्ही एका पक्षाशी निगडीत असताना देखील तुमची कामं थांबत नाहीये, तुमची कामं होत राहतात. पण माझ्या कोंडव्यातल्या बऱ्याच अशा शैक्षणिक संस्था आहे, मी तुम्हाला 2-3 संस्थेच्या बाबतीत तुम्हाला मदतही मागितली होती, तुम्ही मला मंत्रालयात मदतही केलेली आहे. साहेबांना तुम्ही सांगितलं की साहेब यांचं काय काम आहे, एक अपूर्वाई चांगली व्यक्ती आहे, यांचं काम करा. मॅम तुम्ही गेल्यानंतर मला ते इरादा पत्र मिळालं मला